ही पार्टी ती पार्टी तुमचं काय चाललंय? अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे, तुम्हाला माहिती आहे का? आणि भाजपात येण्याआधी त्यांच्यावरती गुन्हे काढून टाक. भाजपात गेले, रफादफ. गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मोकाट सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही. माझे रेव पार्ट्या कोणाच्या होतात? आमचे आमदार आणि खासदार, 4 खासदार आणि 15 ते 16 आमदार हे भाजपच्या ह्या लोकांच्या हनी ट्रॅपमुळे गेले. मग माझ्याकडे त्याविषयी काही माहिती नाहीये. या सरकारच्या काळामध्ये कधी कोणाला अटक होईल, कधी कोणावर गोळीबार होईल आणि सरबत पिणाऱ्या माणसालाही दारू पितो म्हणून अटक केली जाईल. हाँ, और कुछ भी हो सकता है. पुलिस और पुलिस की यंत्रणा बीजेपी विरोधियों को इस प्रकार से प्रताड़ित करने के लिए ही यहाँ है. बाकी सरकार में कुछ काम नहीं है. मैं जानकारी ले लूंगा. खड़से साहब के दामाद, उनको भी ऐसी एक केस में ईडी ने अरेस्ट किया था, उसमें कुछ मिला नहीं. 2 दिन से खड़से साहब सरकार के खिलाफ, मैं 2 दिवसापासून खडसे साहेब सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलत आहेत, पुराव्यांसह बोलत आहेत. आणि त्यानंतर पुढल्या 24 तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली रेव पार्टीची. एकनाथराव खडसे यांनी जे मुद्दे मांडले, जे आरोप केले, त्याची चौकशी होत नाहीये. त्याची चौकशी होत नाही, पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात. ही पार्टी ती पार्टी तुमचं काय चाललंय? अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे, तुम्हाला माहिती आहे का? अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे. खोटे गुन्हे दाखल करे. आता नाशिक मध्ये आज शिवसेनेचे 2 लोकांना मिस्टर महाजन प्रवेश देत आहेत. त्यांच्यावरती आधी गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर दबाव आणला पक्षात आणण्याचा, भाजपात या, आणि भाजपात येण्याआधी त्यांच्यावरती गुन्हे काढून टाक. हे एक नवीन तंत्र आहे. सुधाकर बडगुजर होते आमचे, त्यांच्या कुटुंबावर मकोकाच्या कारवाया केल्या. भाजपात गेले, रफादफ. प्रत्येक माझ्या बाजूला साधन पासपुते आहेत आमचे उपनेते, काम करतात नगर जिल्ह्यात, त्यांच्यावरती खोटे गुन्हे. नगर जिल्ह्यातले आमचे शहर प्रमुख किरण काळे, त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केलं महानगरपालिकेच्या आणि तिकडल्या आमदारांच्या दहशतवादाविरुद्ध. 400 कोटीचा घोटाळा काढला. त्यांच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा कोणतरी आणली, एक महिला उभी केली आणि बलात्काराचा गुन्हा पहाटे 3 वाजता अटक. त्याच्यामुळे एकनाथराव खडसे यांच्यावरती, त्यांच्या कुटुंबावरती जर कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला यापुढे सामोरं जावं लागेल फडणवीसांच्या राज्यामध्ये. गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मोकाट सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही. माझा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. या अशा प्रवृत्ती ज्या आहेत, यंत्रणांचा खोटा वापर करून राजकीय विरोधकांना बदनाम करणाऱ्या, आम्ही त्यातून गेलेलो आहोत ना. आमच्याकडे ईडी, सीबीआय सगळं पाठवून झालं खोट्या गुन्ह्यांमध्ये. आम्ही लढतो आहोत, आम्ही लढत राहू, पण तुम्हाला महाग पडेल, लक्षात घ्या. हे जेव्हा तुमच्यावरती उलटेल तेव्हा महाग पडेल. अमित साळुंकेचं काय झालं? अमित साळुंकेचा संबंध एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाशी आहे. पोलीस कारवाई करणार आहेत गुन्हा दाखल करून, अँटी करप्शन. रेव पार्ट्या कोणाच्या होतात? आमचे आमदार आणि खासदार. मी परत सांगतो, 4 खासदार आणि 15 ते 16 आमदार हे भाजपच्या ह्या लोकांच्या हनी ट्रॅपमुळे गेले आणि त्याच्यामध्ये या नशेच्या पार्टीचाही संबंध आहे. नशेची पार्टी झाल्याशिवाय हनी ट्रॅप करता येत नाही. करेक्ट? हे सगळं भाजपने केलं आहे, हे सगळं भाजप निर्माण करतं. एकनाथराव खडसे 2 दिवसापासून सरकारवर तुटून पडलेले आहे. त्याची किंमत ते मोजतात, त्याचं कुटुंब मोजतात. हे शाप महाराष्ट्राचे ह्या लोकांना लागल्याशिवाय राहणार नाही. मी अमित शहाना उपराष्ट्रपती होतील असं म्हटलेलं नाही. आपण रोखठोक काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. त्यांना पंतप्रधान पदाची महत्वाकांक्षा आहे असं मी म्हटलंय. त्यांना दिल्लीतल्या सर्वोच्च पदी येण्याची महत्वाकांक्षा अमित शहाना आहे. त्या दृष्टीने त्यांची पावलं पडतायत, कळलं? आणि नरेंद्र मोदी ते होऊ देणार नाही. भविष्यात ज्या दिल्लीतल्या घडामोडी घडतायत आणि नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहेत, त्याच्यामुळे काय होईल? कोणत्याही परिस्थितीमध्ये अमित शहाना ते त्यांच्या पदावरती येऊ देणार नाही. कदाचित ते अमित शहाना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पाठवतील याची मला जास्त खात्री वाटते. सर, श्रीकांत शिंदे यांनी असं म्हटलंय की माझ्यावर जे आरोप केलेले आहेत त्याचे पुरावे राऊतांनी सिद्ध करून नक्की देणार. पुरावे शोधण्याचं काम ते तपास यंत्रणांचं असतं.
आमच्यासारखे राजकीय कार्यकर्ते भ्रष्टाचार झाला आणि कशा प्रकारे झालाय याची माहिती देतात, जी परवा खडसे साहेबांनी दिली, मी सातत्याने देतोय, अंजली दमानिया देतात. मग पोलीस कशा करतायत तुमची भांडी घासायला? अँटी करप्शन कशाला आहे? अँटी करप्शन, लाचलुचपत प्रतिबंधक खातं, ईडी हे तुमच्या घरची धुणी भांडी करायला आहेत का? त्यांचं काम काय? आम्ही पुरावे दिल्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटका करून खोटे पुरावे तुम्ही निर्माण करता ना, त्यांना टाका ना टायर मध्ये, आपोआप पुरावे येतील. आता झारखंडचे पोलीस अमित साळुंकेकडनं पुरावे घेतील. झारखंडचे पोलीस म्हणजे भाजपचे पोलीस नाही आहेत, अमित साळुंकेला तिकडे घेऊन गेलेले आहेत ना. आता तिथे जे स्टेटमेंट्स येणार आहेत, जो तपास येणार आहे, त्याच्यामध्ये हे पैसे कोणत्या मेडिकल फाउंडेशनला गेले, कोणत्या राजकारणात गेले, स्पेनला स्पेशल फ्लाईटने कोण कोणाला घेऊन गेलं. अमित साळुंके स्पेन मध्ये कोणाला स्पेशल चार्टर फ्लाईटनं घेऊन गेलं आणि त्या चार्टर फ्लाईट मध्ये 8 तासामध्ये कोणती पार्टी चालली होती हे येईल ना. कोण होते त्या विमानामध्ये? एकनाथ शिंदेना सांगावं लागेल. कोणते आपले त्यांचे चिरंजीव बाळराजे, काय श्रीकांत शिंदेना सगळं सांगावं लागेल. चार्टर फ्लाईटनी स्पेनला कोणी नेलं? अमित साळुंकेने कोणाला नेलं? आय रिपीट, स्पेनला पार्टी करण्यासाठी चार्टर फ्लाईटने कोणाला नेलं? अमित साळुंकेने हा खर्च कोणासाठी केला? हे चार्टर फ्लाईट कोणाचं होतं? अमित साळुंके बरोबर आपण गेला सगळे, कोण होते त्या विमानात? आणि त्या 8 तासाच्या प्रवासामध्ये त्या विमानामध्ये काय सुरू होतं? सगळे पुरावे मिळतील. मिस्टर श्रीकांत शिंदे